गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चॅप्टर 2 रहस्य सोपं झालं हा पाठ वाचणार आहोत. मायकल बर्नार्ड बॅकविथ म्हणतात, आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. जेव्हा तुम्ही एखाद्या इमारतीवरून पडता तेव्हा तुम्ही खालीच येणार. तुम्ही सज्जन आहात की दुर्जन आहात यामुळे काही फरक पडत नाही, तुम्ही जमिनीवरच पडणार. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे. हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाइतकाच निष्पक्ष आणि सर्वव्यापी आहे. तो अचूक आणि अत्यंत काटेकोरपणे कार्यरत राहतो. डॉक्टर जो वेटॉल म्हणतात, या क्षणी तुमच्या सभोवताली जीवनात जे जे काही घडत आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः आकर्षित केलेली आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः आकर्षित केलेली आहे. यामध्ये त्या गोष्टी अंतर्भूत आहेत ज्याच्या बाबतीत तुम्ही दुःखी आहात किंवा तक्रार करत आहात. हे मी जे बोलतो आहे ते ऐकणं तुम्हाला फारसं आवडणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्ही लगेच म्हणाल, मी त्या कार ॲक्सिडेंटला आकर्षित केलं नव्हतं. मी त्या मला खूप त्रासदायक ठरलेल्या गिऱ्हाईकाला तर मुद्दाम होऊन आकर्षित केलं नव्हतं. मी कर्जाचा डोंगर आपणहून आकर्षित केला नव्हता. पण तरीही तुमच्या नजरेला नजर भिडवून मी हेच म्हणेन की हे सर्व तुम्हीच आकर्षित केलं आहे. हा सिद्धांत पचवणे खरोखरच जड आहे, परंतु एकदा का तुम्ही सिद्धांत स्वीकारला की तुमचं जीवन आमूलाग्र बदलून जाईल. जेव्हा लोक रहस्याचा हा भाग प्रथमच ऐकतात तेव्हा त्यांना इतिहासातील अशा घटना आठवतात ज्यामध्ये खूप लोक एकदम मृत्युमुखी पडले होते. त्यांना एक गोष्ट समजणं कळणं अवघड होतं की इतके सगळे लोक एकाच वेळी त्याच विशिष्ट घटनेला कसे काय आकर्षित करू शकतात. परंतु आकर्षणाच्या नियमानुसार खरोखरच ते सर्वजण त्या एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरती असतात. याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात त्यात विशिष्ट अपघाताचा विचार आला असेल, परंतु निश्चितच त्यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि त्या अपघाताच्या घटनेची फ्रिक्वेन्सी यांचा कुठेतरी मेळ जुळून आला असणार. म्हणजे लेखक म्हणतात की आपल्याला प्रश्न पडणार की काही मोठ्या ट्रॅजेडी होतात, भूकंप होतात किंवा त्सुनामी येते. अशा वेळेस भरपूर लोक एकाच वेळी मरतात. तर लेखक म्हणतात की कुठे ना कुठे ते सर्व जे त्या ॲक्सिडेंटमध्ये मारले जातात त्यांची कुठं ना कुठं फ्रिक्वेन्सी ही निगेटिव्ह राहिली असणार. त्यामुळेच ते सर्व एकाच ॲक्सिडेंटचे शिकार झाले. तुम्ही आत्ता या क्षणी निर्णय घेऊ शकता. तुम्हाला खरोखरच असं निश्चितपणे वाटतं का की तुमच्या जीवनात वाईट घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात आणि हे सर्व केवळ दैवाधीन आहे? तुम्हाला खरोखरच असं वाटतं का तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही? तर नक्कीच तुम्हाला तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. बॉब डायल म्हणतात, आपल्यापैकी बहुतेक जण बेफिकिरीपणे अजाणताच जीवनातील घटना आकर्षित करत असतात. आपल्याला असंच वाटत असतं की यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. आपल्या विचार आणि भावनांना आपण स्वच्छंद सोडलेलं असतं आणि म्हणूनच नकळत आपण अनेक गोष्टी आकर्षित करतो. कोणीही व्यक्ती जाणून बुजून नको असलेली गोष्ट आकर्षित करणार नाही. आता रहस्य समजल्यानंतर मात्र या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्हाला सहज कळेल की काही घटना तुमच्या किंवा इतरांच्या आयुष्यात घडल्या असाव्यात केवळ आपल्या विचारांशी महान सृजनात्मक रचनात्मक शक्तीची जाणीव नसल्यामुळेच हे घडतं. डॉक्टर जो विटाल म्हणतात, तुम्ही हे सर्व प्रथमच ऐकता तेव्हा कदाचित तुम्हाला वाटेल, अरे बापरे, म्हणजे आपल्याला आपल्या मनातील विचारावर सतत नियंत्रण ठेवत राहायचं फारच अवघड काम आहे. सुरुवातीला हे असं वाटतं खरं, पण त्यातच तर खरी गंमत आहे. मजा म्हणजे रहस्य अंमलात आणण्यासाठी बरेच शॉर्टकट्स आहेत. तुम्हाला त्यातील कोणता शॉर्टकट सोपा वाटतो ते फक्त पहा. पुढे वाचत राहा म्हणजे कळतील हे शॉर्टकट्स. त्यातील तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी पडेल असा निवडा की झालं. मार्सिस शिमॉफ, लेखक, आंतरराष्ट्रीय वक्ता आणि ट्रान्सफॉर्मेशनल लीडर म्हणतात,
मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांचे नियंत्रण करणं केवळ अशक्य आहे. संशोधकाचं असं म्हणणं आहे की आपल्या मनात प्रतिदिन सुमारे 60,000 विचार येतात आणि या सर्व 60,000 विचारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आपण किती दमून जाऊ याची कल्पना न केलेली बरे. सुदैवाने यासाठी एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या भावना. आपल्या भावना आपल्याला सांगतील की आपण कोणत्या विचारात गुंतलोय. म्हणजे आपल्या मनामध्ये दिवसातून 60,000 विचार येतात असं संशोधन सांगते आणि त्यावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे केवळ अशक्य. पण त्यासाठी एक शॉर्टकट आहे, आपली भावना सध्या कशी आहे, आपल्याला सध्या काय वाटतंय याच्यावरून आपले विचार कुठल्या दिशेला चाललेत हे आपल्याला कळू शकतं. बॉब डॉयल म्हणतात, भावना ही खरोखरच माणसाला मिळालेली दैवी देणगी आहे. अतर्क्य आणि अद्भुत भावनामुळेच आपल्याला कळतं की आपण काय विचार करत आहोत. तुमच्या भावना तुम्हाला ताबडतोब सांगतात की तुम्ही काय विचार करत आहात. असा एखादा प्रसंग आठवून पहा जेव्हा एखादी वाईट बातमी ऐकून तुमच्या भावना हेलावल्या होत्या. एकदम तुमच्या पोटात खड्डा पडला, कलकल होतं, ज्याचाच अर्थ तुमच्या भावना या मनातील विचार दर्शवणाऱ्या सिग्नलसारखं काम करतात. तुम्हाला ताबडतोब संदेश मिळतो मनात कोणते विचार चालले आहेत याबद्दल. लिसा निकोल्स म्हणतात, तुमच्याजवळ 2 प्रकारच्या भावना असतात, चांगल्या भावना आणि वाईट भावना. आणि यातील फरक तर तुम्ही नक्कीच जाणता. आपल्याला नक्कीच माहीत आहे की चांगल्या भावना कोणत्या आहेत आणि वाईट भावना कोणत्या आहेत. चांगल्या भावनामुळे तुम्हाला खूप छान वाटतं आणि वाईट भावनामुळे तुम्हाला त्रास होतो. औदासीन, राग, सूड, संताप, अपराधीपणा अशा भावनामुळे तुम्हाला सामर्थ्याची जाणीव होत नाही. उलट शक्तिहीनता आणि दुबळेपणाची जाणीव होते. या असतात वाईट भावना. इतर कुणीही तुम्हाला सांगू शकत नाही की एखाद्या क्षणी तुम्हाला बरं वाटते की वाईट. ते फक्त तुमचं तुम्हाला समजू शकतं. भावना या आपल्याला समजतात. एखादा बाहेरचा व्यक्ती आपल्याला सांगू शकत नाही की तुम्हाला सध्या कसं वाटतंय. रिझल्टच्या दिवशी आपल्या मनामध्ये एक धाकधूक असते. ती धाकधूक आपल्या स्वतःलाच माहीत राहते. तो तिसरा कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं भावनावरती जर तुम्ही नियंत्रण ठेवला तर नक्कीच तुम्ही विचारावरती सुद्धा नियंत्रण ठेवू शकणार असं लिसा निकोल्स म्हणतात. या गोष्टीचा दुसरा पैलू हाच की आपल्याला चांगल्या भावनाही असतातच. त्या येतात तेव्हाही तुम्हाला लगेच कळतं, कारण अशा भावनामुळे आपल्याला छान वाटतं. आनंद, उत्साह, कृतज्ञता, प्रेम. कल्पना करा की तुम्ही फक्त याच सकारात्मक भावना रोज अनुभवत आहात. जेव्हा तुमच्या मनात चांगल्या भावनांचा महोत्सव साजरा होतो तेव्हा आणखी चांगल्या भावना, चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. त्यामुळे तुम्हाला छान वाटेल, सुख समाधान वाटेल. तर एकंदरीत मित्रांनो, आपण जे 4 पेज वाचले याचं सारांश किंवा काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की आपल्या मनामध्ये भरपूर विचार येतात. वाईटही असतात, चांगले असतात आणि त्याच्यामुळं आपल्या भावनावरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि आपण त्या आपल्या भावनावरती पण फील करतो. त्याच्यामुळं आपण सध्या कसं फील करतो आहे. एखादा पिक्चर बघायला जायचं असेल तर आपण नक्कीच आनंदी असतो, एकदम खुश होतो. त्याच ठिकाणी जर एखादी वाईट गोष्ट कळली किंवा आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाची डेथ जर कळली तर नक्कीच आपल्या भावना या उचंबळून येतात आणि आपल्याला खूप वाईट वाटतं. त्यामुळं नेहमी या सकारात्मक चांगला विचार करा आणि त्याच्यामुळं आपल्या भावना चांगल्या भावनावरून आपण आपले विचार कंट्रोल करू शकतो. तर मित्रांनो, आपण चॅप्टर 2चा पार्ट 1 वाचला आहे. तर भेटूया पुन्हा उद्या. धन्यवाद.